आणि त्याच्या जोडीला असलेला नुकताच झालेला वडकीच्या हिंदकेसरी मैदानाचा 1 नंबरचा मानकरी शिरसवडीकरांचा रायफल या गाडीकडे. या गाडीने गट क्रमांक 2 मध्ये सुंदर असं स्पीड लावत आरामात गट पास केला आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली. आज ही गाडी प्रथम क्रमांकाचा गुलालाचा मान पटकावेल असं सर्वांनाच वाटत होतं. परंतु मंडळी, हे बैलगाडा क्षेत्र आहे आणि इथे कधीही काही घडू शकतं. सुनील मोरेंचे हे वाक्य अगदी 100% खरं आहे. असं मी का म्हणतोय ते तुम्हाला समजेलच. आज झालेल्या मैदानात सेमी क्रमांक 6 मध्ये आपल्याला थरार पाहायला मिळाला. सेमी क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 8 वर घरनिकीचा राजा आणि रायफल होते. झेंडा पडताच गाड्या सुटल्या आणि सुंदर अशी लढत चालू झाली. रायफल आणि राजाची गाडी चांगल्या अंतराने पळत असतानाच त्यांच्या शेजारी तास क्रमांक 7 वरून पळणाऱ्या तांदळगावचा तुफान आणि निमगावकरांचा सावकार या गाडीने जबरदस्त असा स्पीड लावत निकाल रेषेपासून काही फुटांवरच असताना राजा आणि रायफल या गाडीला ओव्हरटेक करत निकाल घेतला आणि प्रथम क्रमांकाचा गुलालाचा मान पटकावला. असो, या क्षेत्रात हारजीत होत राहते. गुलालात राहिलेल्या सर्व नंदींचे, मालकांचे आणि ड्रायव्हरांचे आपल्या चॅनलकडून हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.